तर नमस्कार मंडळी, तर मी तुमचा कोकणी वंश आणि या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्री आणि त्यानिमित्ताने आम्ही महादेवाच्या मंदिरात गावाला आलेलो होतो आणि इथे बाजूला छोटीशी जत्रा पण भरलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. त्यासाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिकडे जा, तिकडनंच जा ना, जा गोल फिर. इथं उभा राहून बघ. ना वाईस नंतर टाकेल. काजूगोडी खजूर हे किती गेले? 20 रुपयाला. हे 20ला आहे खजूरचे. ती भेल कशी आहे? बेल 30 रुपयाला आहे. दे गे पिळा बेलच्या. दादा आणखी काय बस झालं. हा? बस काय बस 120 झालं. खजूर आणखी काय लाडू तू हा नुसता वाईस मी नंतर टाकेल. बोल ना. साप बस, साप 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 बोल ना. काय ते स्कार्फ आहे, स्कार्फ आहे. पप्पा पुढे आहेत. खायचं वगैरे. हो आपण आहे ना घेऊया ना. हे बघा, वंश तुला डमरू घेऊ काय? डमरू डमरू गर्दी आहे, इथं काय दाखवू नको. देवाशी जायचंय. आपल्याला तिथे जायचं. तू देवाशी गेलं हे गेलं. 200 रुपये. हा कसं आहे? पाव किलो 60 रुपये. पाव किलो नको ना. नाही नको. साखर शेव आहे, पुढे शेव खजूर ते घेतलं सगळ्याच. किती गर्दी आहे बघ. गर्दी
तुझ्याकडे दाखव. हे काय हे काय हे खरखडी असतं ना, हे खरखडी हे काय आहे? हे लहान पातेली तवा चुलीवरती जेवायला. मग ह्याला होल कसं काय हे? पातेली काळे पडतात म्हणून जेवायसाठी. अच्छा असं आहे काय? हां त्याच्यावर ठेवायचं का? आली आता जत्रा इथे एंड संपली. घेतलं इथनं थंडी काय सांगा यार काय घे मी इथं आईस्क्रीम घे चल. काय खायचं आहे आईस्क्रीम? घे चल आईस्क्रीम दे. तर मित्रांनो आता आपली जत्रा आणि दर्शन पण घेऊन झालेलं आहे. तर आता आपण गावच्या घरी जाऊया. तर मित्रांनो तर हे मोठं पिंपळाचं झाड आहे आणि आत्ता आपण आपल्या शेतात पोचलेलो आहे देवाच्या पाया पडायला. तर आणि ही सर्व खलाटी आहे. तर मित्रांनो आता आपण शेतात जात आहोत देवाच्या इथे खाली. आणि इथे आजूबाजूला खूप गवत वाढलेलं आहे आणि इथे काय अजून वनवा लावलेला नाही, कारण गेल्या वर्षी लवकर वनवा लावलेला होता, पण आत्ता अजून काय वनवा लावलेला नाही आहे. तर मित्रांनो हा आता आमचा इथे शेड आहे आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही लाकडं टाकून ठेवलेत, ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवू. आम्ही कोणाचं झोंड आहे का खाली? आणि तो तिथे आंबा आहे. तर मित्रांनो आता आपला तो आंबा आहे. आंब्याचं झाड आहे तिथे. आता यावरती भरपूर मोहर आलाय त्याला. ते नाले पडले त्याच्यावर उडी मारून जावं लागतं. पावसाळ्यामध्ये नाले पडले. बघून काय खाली जाशील त्या सध्यात. इकडे मी वाटी माझ्याकडे घेऊ द्या. आपला किती द्या. काय झालं? तर मित्रांनो आता आपण शेडच्या इथं आलेलो आहोत. तर मित्रांनो इथं आम्ही लाकडं भरून ठेवलेली आहेत मोठी मोठी पावसाळ्यासाठी, कारण पावसाळ्यात लागतात ना म्हणून. आणि जशी आम्हाला लागतात तशी आम्ही इथून घेऊन जातो. तर ही आमची लाकडं गेल्या वर्षी पावसामध्ये होतीत, त्यामुळे सगळी भिजली होती. त्यामुळे ती पावसाळा गेल्यावर आम्ही ती काढून ती सुकाळ ठेवलीत आणि त्यानंतर मग ती सुकल्यानंतर आम्ही शेडमध्ये आणून ठेवलेली आहेत. तर आता आमचं पाया पडून झालं देवाशी. तर आता आम्ही गावच्या घरी जात आहोत. तर दाखवतो तुम्हाला.
आता मित्रांनो आता आपण घराकडे जात आहोत आणि मी पुढे गाडी घेऊन आलो आणि मम्मी आणि पप्पा पाटणा चालत येत होते. तर हा बघा आपला घराकडे जाण्याचा वरती रस्ता आहे आणि हा आपला पोलादपूरला जाण्याचा रस्ता आहे. तर मित्रांनो हे आमच्या गावातलं पांढरी आईचं मंदिर आहे. तर आता आपण घराच्या इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो हे आपल्या घराच्या मागचं पपईचं झाड आहे आणि पपई पिकले होते तर आम्ही काढत होतो आणि काढता काढता पपई वरना पडला आणि पत्रा फुटला चुकून. तर आता मित्रांनो आता आपण गावाहून बिरवाडीला जात आहोत आणि हे आमच्या गावातलं हनुमंताचं मंदिर आहे. तर मित्रांनो आता हा आमचा होळीचा चोंडा आहे आणि जिथे पालखी बसते तिथे आमचं सान आहे आणि हे बघा आता गवत पण काढून झालेलं आहे अर्ध आणि अजून गवत आणायचं आहे आणि लाकूड पण अजून आणून ठेवायचं आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो.